सॉरी पप्पा, मला माफ करा. आम्ही जीवन सोडू शकतो, परंतु कोरियन गेम सोडू शकत नाही, अशी सुसाईड नोट लिहित गाझियाबादमधल्या 3 बहिणींनी 9व्या मजल्यावरती उडी मारून या ठिकाणी आत्महत्या केली. ही घटना खरंच म्हणजे सगळ्यांना घाबरवणारी आहे, शॉक देणारी आहे आणि त्याचबरोबर या घटनेतून आपल्याला शिकणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. गोष्ट अशी आहे, की गाझियाबादमध्ये ह्या ज्या 3 बहिणी आहेत, एक कोरियन टास्क गेम होता. त्या गेम त्या ठिकाणी त्या कोव्हिडपासून या ठिकाणी खेळत होत्या. त्या त्या गेममध्ये एवढ्या गुंतल्या होत्या, की त्या सोबत जेवण करायच्या, सोबत खेळायच्या, सोबत झोपायच्या, इव्हन अंघोळ सुद्धा या ठिकाणी सोबत करायच्या आणि त्याच गेमचा एक टास्क म्हणून त्या ठिकाणी त्यांनी 9व्या मजल्यावरती उडी मारून इमारतीच्या आत्महत्या केली. खरंच ही घटना आपल्या सगळ्यांना शॉक करणारी आहे. आपण आपली मुलं काय करतायत याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे आपली मुलं मोबाईल वापरत असताना त्या मोबाईलमध्ये ते काय बघतायत, काय कशाचा वापर करतायत, कोणते ऍप्लिकेशन्स वापरतायत, कोणते व्हिडिओज पाहतायत याच्याकडे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की या घटनेकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. या घटनेकडे आपल्याला गांभीर्यानं पाहावं लागेल, नाहीतर अशा घटना वारंवार या ठिकाणी या देशामध्ये घडत राहतील.